तुम्हाला माहिती आहे का? होलाष्टकात अर्थात होळीच्या 8 दिवस आधीपासून शुभ कार्य करणं टाळलं जातं. यामागचं नक्की कारण काय? चला तर मग जाणून घेऊया. होलाष्टक म्हणजे काय? तर होळीच्या आधीचे 8 दिवस जे शुभ मानले जात नाही. कोणतंही शुभ कार्य या होलाष्टकात करू नये असं सांगितलं जातं आणि याचं कारण एक पौराणिक कथा सांगितली जाते. होलाष्टकाच्या 8 दिवसांपर्यंत हिरण्यकशिपूने आपला पुत्र भक्त प्रल्हादने भगवान विष्णूंची भक्ती करू नये म्हणून त्याच्यावर अनेक अत्याचार केले. पण भक्त प्रल्हाद मात्र भगवान श्रीहरी विष्णूंच्या भक्तीत तल्लीन राहिला. शेवटी प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूने नरसिंहाचं रूप धारण केलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला. त्यामुळे हा काळ तणाव आणि अशुभ शक्तींचा मानला जातो. तसेच या काळात ग्रहमान शुभ कार्यासाठी अनुकूल नसतं असं सांगितलं जातं. त्यामुळे शुभ कार्य जर या काळात झालं तर अनेक अडचणींचा सामना करायला लागू शकतो. मग होलाष्टकात कोणती शुभ कार्य करू नये तर लग्नाची बोलणी, गृहप्रवेश, नवीन घर असेल किंवा जमीन असेल याची खरेदी, वाहन खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणं असेल किंवा पैसे गुंतवणं असेल यासारखी कामं या 8 दिवसांच्या काळात करू नये. तसंच काळे कपडेसुद्धा या 8 दिवसाच्या काळात परिधान करू नये. मग या होलाष्टकात नेमकी काय करावं? तर विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र यांसारख्या स्तोत्राचं पठण करावं. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यामुळे शुभ फळ प्राप्ती होते. धन्यवाद.